प्रेस कॉन्फ्रेंस में क्या कुछ कहा विधायक हितेंद्र ठाकुर ने, सुनिए। साथ में थे महायुति उम्मीदवार राजन नाईक और भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे। तुम्ही गेले काही दिवस सुपाऱ्यामध्ये परिवर्तन वगैरे वगैरे ऐकतायत, मला बोलून झालं। बोला सर। परिवर्तन वगैरे बोलतायत। खरं तर तावडे साहेब हा तुमच्या भाजपच्या नेत्यांचा अपमान करतायत। आमचं प्रतिनिधित्व वसई तालुक्याचं 2009 पर्यंत माननीय विष्णुजी सावरा जे कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री होते, म्हणजे सुपारा प्लॅटफॉर्म असेल, एसटी डेपो वेस्टचा असेल, हा वाडा मतदारसंघात होता आणि त्याचं प्रतिनिधित्व सावरा साहेब, खासदार वनगा साहेब करत होते। वसई तालुक्याचं 20 पर्यंत 9 पर्यंत रामभाऊ नाईक जे कॅबिनेट मंत्री, रेल्वे, पेट्रोलियम वगैरे होते, ते करतायत। ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, शिक्षक मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 19 वेळा इलेक्शन झाल्या। तिकडे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचेच 19 वेळा आमदार होते। एवढं असताना काही डेव्हलपमेंट झाली नाही असा आरोप केला, म्हणजे स्वतःच्या हे आताचे जे खासदार आहेत ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात 30 वर्षात काही झालं नाही डेव्हलपमेंट। इतका चुकीचा मुलगा मी कधी आयुष्यात बघितला नाही। म्हणजे स्वतःच्या मुलावर हे करणं चुकीचं आहे। आणि माझ्यावर आरोप करणारे कोण? ज्यांचा पुतण्या, मुलगा, भाचा हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत। खड्डे बुंजवण्यापासून साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट आणि कागदोपत्री आहे। हे कागदोपत्री आहे, खड्डेचा उल्लेख सगळ्यात करायचा। माझ्याकडे नावं आहेत, ती नावं देतो मी सगळे। त्यांच्या नावावर निघालेले बिलं आहेत, सब कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहेत, हे सगळं आहेत। आणि ती मंडळी माझ्यावर आरोप करते, धन्य आहेत। मग यांनी एकदा हे पण सांगून टाकायचं काय यांनी घेतलेल्या कॉन्ट्रॅक्ट मधले काय पोचवलं माझ्याकडे, तेवढं पण एकदा स्पष्टपणे येऊन द्या। लक्षात आलं का? आज बीजेपीच्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं का तावडे साहेब माझे मित्र आहेत, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो का हे पैसे वाटप। आता तावडे साहेब, राजन नाईक बोलले का कोणीही मोठा नेता आला नव्हता, पण तुम्ही थोडक्यात सांगायला पाहिजे होतं। तुम्ही एका सर्व्हे मध्ये ही सीट 0 आहे आपली, त्याच्यामुळे नेते कोण आले नाही। तुम्हाला बोलून वेळ खर्च करायचा, पैसे खर्च करायचे। आज तुम्ही सांगतात त्या बॅगा वगैरे दाखवायच्या नाही, डायऱ्या, सगळे डायऱ्यामध्ये 300 के 400 के म्हणजे 1000। निवडणूक आयोगाने किती पैसे पकडले या हॉटेलमध्ये? त्याला म्हणून एका रूममध्ये 10 लाख रुपये अजून खर्च चालू आहे। मग हे पैसे कुणाचे? आता एवढं तर सांगू नका का ते पण हितेंद्र ठाकूरचे होते पैसे, असं असेल तर ते मी घेऊन जातो, मला उपयोगी पडतील कुठे काम धंदा करता।